वाव, हा पूर्ण मसाला आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनलवर. केरला रेस्टॉरंट आणि केरली कॅफे म्हणून जे आहे हे केरला रेस्टॉरंट कसं आहे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. नॉन व्हेज, व्हेज हे सगळे आयटम तुम्हाला इथेच मिळणार आहे. तर डोंट वरी, आता तुम्हाला केरलाला गेल्यानंतरच ऑथेंटिक फूड मिळेल असं नाहीये. तर तुम्ही इथे या आणि ह्यांचे सगळे आयटम ट्राय करा. मी गॅरंटी देऊन सांगते की हे सगळे भन्नाट आहेत, बेस्ट आहे. नमस्कार. नमस्कार, माझं नाव रॉबिन आहे. आम्ही आधी इथे केरली सुपर मार्केट चालू केले होते केरली बाजार नावाने. आता आमचं रेस्टॉरंट आहे केरली कॅफे नावाने, जे ऑथेंटिक केरला फूड आहे. ते इथे महाराष्ट्रामध्ये कोणी ऑथेंटिक स्टाईल मध्ये देत नव्हतं. फिश मध्ये एन नंबर ऑफ आयटम्स आहे जे प्रॉपर स्पायसी आणि ते काय म्हणतात माट्याचं जे भांडी आहे त्याच्यामध्ये बनवतात आम्ही. हो, आणि इथे आमच्या किचन मध्ये पण आम्ही व्हेज सेक्शन आणि नॉन व्हेज सेक्शन सेपरेट ठेवलं आहे. कारण जे व्हेज कस्टमर्स आहे त्यांना आम्ही ऑथेंटिक व्हेजच्या स्टाईलने देतात, जे नॉनव्हेज आहे ते त्यांना नॉनव्हेजच्या स्टाईल मध्ये देतात. आणि कुकिंग स्टाईल पूर्ण आमचं ऑथेंटिक आहे. रागा पॅलेस लॉन्च जे आहे त्याच्या शेजारीच आहे कालेवाडीमध्ये. तर जे एम्पायर एस्टेट ब्रिज आहे ते जसे कालेवाडीमध्ये टच झाले ते लेफ्ट साइडला आमचं हॉटेल आहे. टायमिंग आमचे 8:30 to रात्री 10:30 पर्यंत आहे. मस्त बनवलेला आणि ही चिकनची कमाल आहे. मस्त टेस्ट लागते, एकदम स्पायसी वगैरे नाही, पण त्याचा जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो खूप छान याच्यामध्ये आलेला आहे. तर मंडळी, आता आपण अजून एक इडी आप्पम म्हणून जो पदार्थ आहे तो पण आता एक पारंपरिक ह्यांचा केरलाचा आयटम असतो. तांदळाच्या शेवया केरला पराठा बघा, तुम्ही बघू शकता खूप लेअर अशा आलेल्या आहेत. तो पण आपण चिकन करी बरोबर, आज संडे एकदम गरम गरम मस्त आहे. हातानेच खाऊ आपण, कारण रेस्टोरेंट के बारे में कैसा लगता है? कहाँ कैसा है यहाँ का? मतलब ये एक ऐसा रेस्टोरेंट है यहाँ पर पूरा साउथ इंडिया का फूड है. मतलब नॉर्थ इंडियन का कुछ नहीं है इधर, ओनली साउथ इंडियन. साउथ इंडियन के मसाले, साउथ इंडियन का सामान, यहाँ तक कि साउथ इंडियन में जो आयुर्वेदिक वगैरह यूज करते हैं वो भी लाए इधर ही यूज करते हैं. अच्छा, मतलब जो वहाँ पे यूज करते हैं वही यहाँ पे सब, टेस्ट भी वही रहेगा. मतलब हफ्ते में 2-3 बड़े-बड़े कंटेनर आते हैं सामान लेके. तो वहाँ से. अच्छा, वहाँ से मटेरियल भी वहाँ से. आपको क्या पसंद है यहाँ का? मेरे को ज्यादातर तो इधर का मतलब साउथ इंडियन खाना, जैसे अप्पम, परोठा, बिरयानी, वो सब पसंद है. बिरयानी भी पसंद है. ऐसा केरला स्टाइल ही है सब इधर. केरला का फूड खाना रहेगा तो केरला स्टाइल ही इधर मिलेगा. बराबर. अजून इथले एक नेहमीचे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ केरला रेस्टोरेंट बद्दल, ते आपल्याला काय सांगताय. नमस्कार. एक्चुअली हमारा हर संडे के बाद, चर्च के बाद हम इधर ही आते हैं ब्रेकफास्ट के लिए. एंड खाने का तो कुछ बोलना ही नहीं है, एकदम होमली टाइप फूड एंड वेरी टेस्टी फूड. एंड इतना सारा आइटम्स है, सब कुछ है. हम थोड़ा दूर रहते हैं, फिर भी हम अगर इधर नहीं आ पाए तो हम ऑनलाइन मंगाते हैं, लेकिन कहीं और से नहीं मंगाते. तो देन आई थिंक वेरी गुड फूड एंड वेरी गुड सर्विस. ओके, तो आपको यहाँ का क्या फूड पसंद है? कौन सा फूड पसंद है?
एनी ऑल काइंड ऑफ ये साउथ इंडियन के साथ हमको पसंद ही है अप्पम एंड करी ओके एंड देन जो बनाना फ्रिटर्स है टेके अप्पम वो तो हमारा फेवरेट फेवरेट है, तो लोगों को रिकमेंड करेंगे आप? Yes, definitely. They all should all come and have food over here. Authentic Kerala food खाना है, Kairali Cafe ही आना है. थैंक यू. ये हमारा केरला स्टाइल चिकन रोस्ट है, चिकन रोस्ट और ये सुरमा केरला स्टाइल सुरमा करी. सुरमा करी. ये हमारा फिश पोल्ड बोल रहे हैं. ओके. फिश पोल्ड फिश का अंदर मसाला सब कोटिंग करके हाँ. सब फिश तवा में फ्राई करके दे केले के पत्ते में, केला में पत्ते में दे रहे, इसलिए वो फ्लेवर उसमें आएगा, उसमें टेस्ट आएगा. पूरा. अच्छा. ये हमारा केरला लच्छा परोठा है, मैदे का है, और अप्पम. बहुत डिमांडेबल आइटम है वो अप्पम और परोठा ये आइटम. और ये मिट्टी के बर्तन में ही होता है. हाँ, वो हमारा सर्विंग स्टाइल है, तो ऐसा एक बॉईल करते तो बॉईल हो रही थी ना, ऐसा तो अच्छा टेस्ट मिलेगा, इसलिए अच्छा. ऐसा दे रहे हैं. ठीक है, फिर अभी हम टेस्ट करते हैं. ओके, ट्राय करके देखो हमारे साइड. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण हे जे केळीच्या पानामध्ये त्यांनी फिश फ्राय करून दिलाय तो ओपन करतोय. आहा, केवढा मसाला आहे तुम्ही बघू शकता. वाव, हा पूर्ण मसाला आहे आणि पूर्ण अख्खं केळीचं पान वापरलंय. तर आपण आता याची टेस्ट बघूया कशी आहे. आता आपण सगळ्याची टेस्ट बघणार आहोत कशी आहे. अख्खाची अख्खी सुरमई आहे, सुरमई करी ही आपण मोठी सुरमई घेतलेली आहे आणि आता आपण याची टेस्ट कशी आहे हे बघूया. तुम्हाला मी सांगतेच पुढे व्हिडिओ मध्ये की टेस्ट कशी. यांचे अप्पम, पहिला ही जी केळ्याच्या पानामध्ये फिश फ्राय केलाय त्याची टेस्ट कमाल आहे. छान लागते ना त्याची चव. ह्यांचं घी रोस्ट जे आहे चिकन ते बघू. मस्त. सुरमई करी आपण जी मागवली आहे ती सुरमई पण कशी आहे तुम्ही बघू शकता. केरला स्टाईल मध्ये बनवलेली आहे. त्याचा तो फ्लेवर आहे तुम्ही बघा, एकदम फिश आहे ना, मस्त आहे. तर मी आता हे सगळं जेवण संपवते आणि जेवण झाल्यानंतर आपण भेटूया. तोपर्यंत मी खाऊन घेते. हाँ, ऐसे ही प्रेस करना है. मस्त आहे. एक नंबर जेवण आहे. आज मी मराठी माणसांमध्ये आहे. फक्त क्वालिटी चेक करायला आलो होतो. एक नंबर तुपातला राईस है, एकदा येऊन बघा नक्कीच. बहुत अच्छा लगा. हम लोग हमेशा आते ही हैं, मतलब हम लोग हफ्ते में 2-3 बार तो आते ही है. अच्छा, हफ्ते में 2-3 बार आते ही है, बिकॉज बहुत हमारे टेस्ट का है, हमारे फेवर का है, अच्छा लगता है हमें. कौन सा फूड यहाँ का सबसे बेस्ट लगा? एक्चुअली सभी अच्छा है. घी रोस्ट, डोसा, अप्पम एंड रोस्ट, एग रोस्ट, then you have cutlet, Okay. other snacks, everything, paratha, chicken, everything. बहुत मस्त है, टेस्ट अच्छा है. I mean, I recommend everybody to come and have over here. तर मंडळी तुम्ही बघू शकता माझं मस्त पोट भरून आणि मन भरून जेवण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लेमन ज्यूस मागवलेला आहे. हा पण मी ट्राय करणार आहे. मस्त आहे. एवढं जेवल्यानंतर राईस, तो लच्छा पराठा हे सगळं खाल्ल्यानंतर फिश, चिकन सगळं खाल्ल्यानंतर हे पाहिजेलच आहे, म्हणून हे घेतलंय मी. मस्त टेस्ट आहे इथली. तुम्ही नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा. इथून पार्सल सुद्धा बरीच जण घेऊन जातात. तुम्ही पार्सल घेऊन जाऊन घरी खाऊ शकता. तुम्हाला जर ऑथेंटिक केरला स्टाईल करी फिश आवडत असतील तर ट्राय करा आणि आवडत नसतील तरी सुद्धा एकदा ट्राय करा. तुम्ही ह्याच्या प्रेमात पडाल. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.